काय दम लागतो पर हे काम करू करू. राजत आलो मी जाऊन गावातून. हॅलो. कुठं चालले? हा बोल की. हाय घरीच येतोय. हा हा आलो आलो. हा हा ते मी गावातून आलो काम आहे थोडं. काय काम आहे बरं? ते नानानं बोलले काय फॉर्मचं काय म्हणले ते बघून येतो. बरं लवकर या मी वाट बघते. आलोच. हा जेवण बनवून ठेवते बघा. कुणाचा फोन होता? ते नानाच फोन आलता गावातून फॉर्म भरायचा. मी आलो जाऊन जरा गडबड आहे मला. आलो आलो. या तन दूध पुढे आणता का? बघन. बाया पावसाचंच वातावरण झालंय आज. हा ना आज रानात जाऊ देते का नाही कुणाला ठेव. काय माहिती बाया. झालं का लसूण सोलून? हा झालं तुझं झालं का झाडायचं? हे काय झालं माझं बोलू द्या. हा ही काय घेतला हे म्हणलं होईन राहिले ना त्याला ती डाळ करायची. हा काय मग गणी बाई लय दिवसांनी येणं केलं इकडं. काय नाही आपला आलतो इकडे जरा. सुनील कुठे गेला? ते होय आता जरा म्हणले बाहेर गावात काम आहे काहीतरी करून येतो म्हणले. चहा बी काय घेणार का? नाही चहा नको जरा. आलतो जरा काम होतं म्हणून. काय काम होतं कुणाकडे? त्यांच्याकडे काम होतं काय? नाही आपलं तुमच्याकडेच काम होतं. दोघीला जरा सांगायचं होतं म्हणून आलतो. आमच्या दोघीं हा काय हो? बोला की मग. आपला सुनील जरा लयची येड्यावणी करायला लागलाय जरा. काय झालं? काय केलं? माझ्या बी कानावर जरा लय आलतं त्याच्या गोष्टी. हा पण मी जरा आज डोळ्यानंच बघितलंय आता थोड्या वेळ झाला. काय झालं? काय बघितलं? ते बसलाय ते एक जणीला घेऊन वा. कोणाला? ते आपल्या गावामध्ये नाही ते सदू आपाचे इथं घरी आलेली पोरगी नवीन. हा तिचं काय? त्या पोरीला घेऊन बसलाय तिथं कुठं? शेताच्या कडे. लय दिवस झाला आलेली सदवापाच्या इथं पाहुणे आलेलीच ना. ती आलेली आहे लय दिवस झालं ते बी मला माहितीये. पण ते आल्यापासून जरा चालू ह्या दोघा जणांचं. खरं काय? माझ्या कानावर बी लय दालत. बघ बाय आता काय बी कसं सांगतो रे गणेश तू. डोळ्याने बघितलंय ना. कुठं? आता कुठं आहे ती? आता ते शेतामध्ये आपलं मुसोबाच्या खाली नाही आपलं तुकडं तिथं बसलेले. त्याच पोरी संघ आहेत का? मग कोणासोबत आहे? तरी म्हणलं कस काय एवढं गाय गाय गेले. काय म्हणला मी चाललो गावात म्हणलं त्या आपाने सांगितलंय म्हणला काहीतरी फार्म भरायचाय. फार्म कशाचा फार्मन पुरमन काही काढी त्यात बाय पोर. अहो पण तरी म्हणते हे माणूस 2-3 महिने झाले नुसतं बावचळ्यावणी करतोय सारखं बाहेर पडतंय काय फोनवर सारखा फोन बिझी बिझी बिझी. पण माझ्या कशाला पोटात काय येत आहे? आपलं माणूस तसं नाही म्हणल्यावर तुम्ही खरं सांगताय ना. आता माझ्या डोळ्याने बघून आलोय म्हणतोय वहिनीचं. बघा बरं आता काय नखरे लावले त्या माणसाने. आता मला तर काय माहिती मला बी तसं सांगून गेला ना ग काजल तुझ्या देखता. अगं मावशे आपलं लेकरू हाताच्या बाहेर जाऊ नये म्हणून मी सांगाय आलतो इथं. आता तो आता चांगल्यावानी आला ना आपलं हाय त्याचा बी आता भाऊ कसा काय ना सका काय चुलत काय पण ते सांगाय आलाय ना. मग आता आपल्याला बघावं लागेल ना आपल्या डोळ्यांनी काय कुडाई गेलंय. तुम्ही चला बाई आता मला काय चेन पडा ना. जातो मी पण आता. तुम्ही जावा. आता मी बी कशाला येऊ का येऊ मी ना चला. आणि मी आता कुणाला ठेवा ती कुणाची पाहुणी आली कार्ती कसली आली कसली कार्ती नाही कशी कुणाला आली? ठेवा थोवाट टुंडी. तिचा तर भुसकटच पाडते मी. हा कुणाची आली कुणाला ठेवा. इथे घे परत हात धरायला. काय तुला मगच म्हणलं होतं ये पडशील. ठीक पाय. कसं वाटतंय वरती? पहिल्यांदा बसले आम्ही झाडावर वगैरे त्यासाठीच तुला इकडे आणलंय. बरं मज्जा आहे ना. काय पिरू बघते वजनाने ते तुटणार तर नाही ना. माझं वजन ते तुझ्या एवढं का? एवढं माझं वजन एवढं आहे का? तुझ्यापेक्षा कमीच आहे मी. काय भांडर आहे चांगलं बोलतात नाही. प्रेमामध्ये भांडण्याशिवाय मजा नाही. हो का? पेरू खायचा का तुला? आहे का? दिसतो का तुला ह्याच्यावर कुठं पेरू? पेरू तर काय नाही पण पालाच आहे नुसता. लग्नाचा काय विचार मग? तू विचार की तुझ्या घरी. तू विचारणारच का तुझ्या घरी? हा माझे तर घरचे कवा बी हाच बोलतील मला तुझंच काय. हा एवढे चांगले मग त्यांना माहिती सुनीलची पसंत म्हणजे 1 नंबरच असेल. फक्त तुझं विचारून घे. मला काय नाही माझ्या घरचे तर ह्या जनरेशनचे त्याच्यामुळे माझ्या घरचे असे मला हे का केलं ते का केलं असं का केलं तसं काही नाही बोलत. फुल सपोर्ट आहे. फुल सपोर्ट आहे. मग तर काय हरकतच नाही. पण घरी सपोर्ट आहे. हा मग तर आपल्या अडचणच काही तेव्हा. हो ना. कधी बोलायचं? उद्या? आज येऊ तुझ्या घरी?
आज ठीक आहे चालतं ये, चालेल. जेव्हा टाइम असेल तेव्हा ये, कधी येऊ? केव्हा पण येते जेव्हा टाइम असेल तेव्हा. आणि मग काय डायरेक्ट येऊन सांगू अगोदर तुझ्या घरी बोल, काय बोलू? असं असं आहे म्हणायचं माझ्या एका मुलावर प्रेम आहे. तर ठीक आहे बोलले तर मग मी पण सांगतो घरी. आधी तू तुझ्या घरी सांग ना. मुलांच्या घरी प्रॉब्लेम असतो, मुलींच्या नसतो एवढा. नाही उलट मुलीला तर हे कळते जास्त, त्यांना पण आनंद होईल. ते पण आहे म्हणा. चांगलं बाबा, तुझं एवढं वय झालं तरी तुझ्या अगं ए जाणे आणि मसोबा तू खाली उतर. तू पाहिला तुमच्यात तर आता कोण काय नाटक लावले. कोण आहे भाऊ ही बाई? काय रे मी तू नाही, खाली मी उतर. नाही. तू खाली उतर पहिला. नाही अरे मी उठे, नाही आता राव, उतर. खरंच मी नाही. लवकर खाली उतर. पण सुने खाली उतर ना. उतर तू खाली लवकर. हे बघ तू खाली उतर. रान घे ना तो ढेकुळच टाकेन तुला. मला नाही उतरायचं खाली, मी नाही उतरणार. खाली उतरायत. उतर उतर. कशाला बसला तू खाली ये ना. कशाला बसला कसा आई कुणाला लेको, त्या पाहुणे आलेले आणि इकडे कशाला आणली तिला. माझी दोस्त आहे कॉलेजची. कॉलेजची दोस्त खाली उतर तू आता. हा? कॉलेजची तसं आणि खेकड्यावानी काय वर चढून बसला रे. खेकड तोंड्या आणि ही गावची अख्ख्या जाणी भटक भावानी कुठली तुला कळा ना का होय ग. लग्न झालेल्या माणसाला घेऊन बसली वर. ए, तुला काय बोलू नको. कुणाला बोलायचंय कुणाला बोलायचंय. उतर तू खाली पाहिला. खाली उतर तू. लग्न नाही झालं तर काय, तो माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे आणि लग्न झालेल्या बरं तुला बी हे झालं आताच पटला. तुझं लग्न झालंय कोण आहे मला काय नाही तर कळलं मग काय लय नाही. काही म्हणते तर हे कोण आली बाई मला कोण आली? कोण आली? कोण आहे मी? कोण आहे तू? कोण आहे सांग बरं. नको राव, मारू जरा दम धर. खाली खाली आता मारू थांब. उतर खाली. अरे उतर थांब ना, उतरतो ना. खाली खाली उतर. हेच पाय तुझे वळवळ करतात का? अरे उतरायला हेच दम फिरतात धर ना का जरा, गावात? उतरायला. हा, उतरतो. लग्न नाही झालं होय तुझं आ? अरे मी आलो अरे थांब. एवढा मोठा गेलास ना उरडून पुरडून आणि म्हणे लग्न नाही झालं. खेकडतो अंड्या तुला बरं पुरी आवडत. अरे, अजून उतर तू थांब. पहिला खाली उतर. तुम्हाला डोकं फिरू नको. अरे मला पाय मोडन राव. उडी टाक ना पाय मोड. पाय मोड. मोडू दे पाय. अरे मला काय, अरे काय झालंय कुठं काय काय? चाल नाटक काय लावलेत? काय नाटक लावलेत तू ऐकून घे, हा? काय नाही ना मला काय म्हणलं मी चाललं तिकडे कायचे कागदपत्र गोळा करायला. फॉर्मच भरून आणि इकडं आला. फॉर्म भरून आलोय मी. फॉर्म भरून आण. हे असला फॉर्म काय उद्या तुझा? तारीख होती फॉर्मची. हा? निबळटपणा लावलास तू. उद्या तारीख होती फॉर्मची. तरी म्हणलं रात्रभर फोन. ए, तू उतर खाली खाली ए उतर. आई थांब जरा, थांब मी घेतो तुला, थांब मी घेतो. घे 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 तू घे जा. अरे तू माझे फक्त हात लाव. तू आणि मी आहे. माझ्याशी गाठ आहे तुझी. आई असली म्हणून आता ह्याच्यासाठी दिली नाही ती अगं, त्या- बायको करून तर तुला कशी अक्कल येईना. फॉर्म भरण्याचे मॅडम आहेत त्या. मॅडम आहे तर मॅडमला वर झाडावर घेऊन बसतो का? त्या आमचं पर्सनल मीटिंग चालली होती, किती लोन पाहिजे, किती काय करायचंय. थांबा मॅडम मी आलो. हाय का हा? थांब, मॅडम नाही नाही आम्ही येडे आहेत का? आम्ही येडे आहे? आम्हाला काही कळतच नाही. अहो जरा सुधरा झालाय. हा तुमची बडबड बंद करा, मॅडमला खाली घेऊ थांबा तू. काय मॅडमला तू खाली गेलो का तुझा तुला कसं पॅकेट अक्कल येईना. अरे त्या आपल्या गावात आल्या आता काय म्हणते मला काय म्हणते? नाव ठेवू त्यांना. आली घुबड पुन्हा पाहुणे म्हणून आली. अरे बाबा, असं मॅडम आहेत. पोरांना घेऊन गुबड गुबड नीट बोला. काय नीट बोला का? तुला काय नीट बोलायचंय? हा खेकड तोंडे हा भटक भावानी जाणे कुठली माझ्या नवऱ्याच्या तू आता मी नाही काय केलं ते. कोण कुणी केलं? कुणी केलं? अरे तुला तुला काय समजत वाटलं मी नाही का? ऐकून घेईन? तुझा आहे ना तुझा मी आता निकालच लावते. हा तुला तुला मी माहित- माझ्या आई बापाला बोलून घेते का ना? तुझे कशाला असले बोलते? सगळे थांब कशाला मॅडमला खाली बोलते घेते, पुन्हा म्हणजे? बोलव. तुझे असले कान बिन मॅडम, सांगणारच आहे. मॅडम, हा? खाली या. तू हो इकडं. तू इकडं हो खाली हो इकडं. हा आबा आई तू तरी सांग. मार खातोस ना आता तू काहीच नका आरती वाळू का आरती? अगं त्या लोन वाले मॅडम आहेत त्या, तुला कसं कळलं नाही? मग मी बी आपल्या सर येतात ना बचत गटात मी बी त्यांना घेऊन बसते असे झाडांवर. तसं ना आमचं पर्सनल चाललं होतं किती. बस मॅडम तुम्ही खाली या. मग खाली या म्हणा की तुम्ही. काय खाली या? अहो खाली तर या तुम्ही ताटून जाताना वरी. कशी येऊ? मी घेतो ना तुम्हाला. चढताना नाही का तुला कळलं कसं चढायचं ती. हा फार एक शेणाला चढताना लावून हा, तुम्हाला उत्तर. चढताना लेखाच्या पाठीव पाय देऊन गेली असन. मग तसंच वाटतं तिला कवळीत घेऊन खाली उतरावं. हा मग लय बरं वाटन गोड गोड. तुम्ही नका बडबड करू मॅडम, तुम्ही खाली या. हा या खाली या आणि बसा बोखंडी. या 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 आमच्या बोखंडी बसा. अरे तू ऐकून घे ना, तू कशाला जात होती पोरगी. जाऊ दे ना मारू दे वरच. आज पोरगी नाही ती मॅडम आहे, तुम्हाला कट्ट करू फुटलं तरी तुम्हाला कळलं नाही. अहो अख्खं गाव नाव ठेवायला लागलं थू तू करायला लागलं तरी बी अक्कल आहे ना. आम्ही वरी मीटिंग करीत बसलो होतो. मीटिंग हे मीटिंग मॅडम तुम्ही खाली ह्यांचं नका ऐकू. हे मला बी माहित नाही हे कोण आहे ती, तुम्ही या. कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे? सांग लवकर. तुझ्या तोंडाने सांग मी कोण आहे तुझी. थांब मॅडम पडता, तू थांब ना जरा. तू लवकर सांगा बघ लवकर सांग. आणि मी तुला आता सांग मी आहे ना मी आता तुम्हाला सांगते मी आता इथं राहायचंच नाही मला. मी निघून जात असते. तू थांब ना जरा. घे बरं. हा मॅडम तुम्ही खाली या, पुन्हा बघू. थांब.
या तुम्ही नाही मॅडम तुमच्या एवढा जीव आहे मी तुम्हाला कसं पडू नाही नाही नाटक बघा तुम्ही फक्त नाटक बघा हा थांब मॅडम एवढं तुम्ही लाख रुपयाचं काम करायला लागला तर राव आणि तुमची नाही तर कोणाची हे करायची या तुम्ही खाली या तुम्ही खाली मॅडम बायको आहे. पडताल मॅडम मारू दे मेली तर. पड पड जाणे तिला काय तसली रडती ग हटकाने काय तिला तिला म्हणजे काय? अरे पाहुणे माणसं तिला कमी त्रास अरे देते पाहुणे माणसं पाहुण्या माणसाने पाहुण्या माणसासारखं राहावं ना हा? अरे कोण काय आलं झालं काय बाबा म्हणते? तुला दिसा ना का डोळ्यात काय गेली काय खुट्टी तुझ्या हा? तुझा कोण लागतो कोण लागतो मग नवरा आहे दडदड सांगितलं की बोल सुटले कोण लागतो माझी मला हा? 5 महिने झाले गावात येऊन राहिलेले तुला नाही का कुणी सांगितलं की त्याचं लग्न कोण झालंय, आहे? त्याला सांग. बायको आहे आत्या. काय बघत बसू आत्या, नाही, नाही, नाही. पडायचं बरं कळलं तुला मग नाही नाही मॅडम ते लोनचं आपलं थांब. काय लोणचं काय लोणचं अहो मला बोलला काही लग्न झालं नाही माझं मी माझ्या घरी आज सांगतो होय तोंडाने सांग तुझ्या मी मी नाही कोण तसं काय आहे म्हणलं. तुझ्या तोंडाने लवकर मी सांग मी म्हणलं- तुझी कोण आहे मी म्हणलं माझ्या बायकोला लय पैशाची गरज आहे मला लाख रुपये लोन द्यायचं पुढं काय कधी बोलला हे तुझा काय संबंध आहे का त्याला मारायचा आणि बोलायचं तुझा काय संबंध आहे एवढं फसवलं तुमच्या पोरांनी काय फसवलं पूजा करू त्याची फसवतो तुला कळत नव्हतं का तो कुकुलं बाळ होतं फसायला हा काय माहिती तुझ्या काही नादी लागते तुला बी कळत नाही का अक्कल नाही का तुला नाही काहीच केलं नाही राव मी आणि तू तलाकचं नाही अजून कशाला बोलती ग कशा मी आहे ना त्याला बघते ना कस काय घरी गेल्यावर सांगते त्याला काय आहे काळजी ते. करू नका. धमकीच्या बी जाते ते सदाच्या घरी आणि तो सदा का होदा आहे ना त्याचं बी बघते सुंबार त्यासाठी पाहुणा गोळा करतोय काय तो दुसऱ्यांच्या घर मोडायला त्यांना मध्ये घ्यायची काय गरज आहे कसं नाही घ्यायचं कसं घ्यायचं नाही कोण आहे त्यांनी चालले ना तुला इथं गावात दुसऱ्यांच्या घर मोडती काय सटवे व्हाय ग हा? अगं तू बोलायला लाज वाटते का बघितलं का हिला? मॅडमला काय म्हणू नको काय मॅडमला काय बोललो हा? मॅडम तरी कुठून आणली रे मॅडम शेण खायचं ते खायचं आणि वर बोलायचं हा इकडं चल चला पहिलं पुढं मॅडम चला ना त्याला घेऊन जा मग ते अरे मॅडमला निघ घेऊन तू काय अजून बी मॅडमच आहे का तुझी हो उठ तू पहिला तुम्हाला गोडी सांगते मी हा. मी हाय तर लय नीट आहे तुम्ही पहिला घरचा सरळ नीट धरा रस्ता अजिबात नाही ती राहू दे मरू दे तिकडं त्यांना घ्या बघितलं का तुम्ही चला का लवकर सांगते बरं. येतो ना मी थांब त्या मॅडम हा, काय घ्यायला त्यांनी? चला लवकर अरे, आपलं लोनचं काम होईल थांबा आलो अरे तू अरे का घेत नाही तू मार काय खातो चल की नाही मॅडम तू आहे ना तुला मी घरी बघते चल हात नाही त्याला घरी त्यांचं कोण नाही आपल्याला अरे दलिंद्रा थोबड नीट कर हो ना तिकडं माझ्या समोर असले नखरे करता बायको पुढे असताना त्याच्या डोक्यात झाले पाणी